भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 25 त्रिगुण विवेचन त्रिपुट शून्यता याचा भाग 2। उद्धवा, एका सत्वगुणातून होणारी कर्म सात्विक होतात, ज्ञानवर्धक होतात हे खरं, पण त्यानं कर्माभिमान अहंता मनात येते आणि मूळ उद्दिष्ट दूर जातं। शुद्धातीत शुद्ध असा एक सत्वगुण अंगी आला तर जीव प्रगतीच्या शिखराकडे जाऊ शकतो। या त्रिगुणांची शून्यता, ज्याला त्रिपुटीचा लय म्हणतात, जो ज्याला साधतो तोच अध्यात्मज्ञानाचा अधिकारी होतो। भगवंताचं हे सारं त्रिगुण महात्म्य ऐकून उद्धव स्तंभित झाला। या त्रिगुणांचा मानवाच्या जीवनावर खोल परिणाम होतो आणि हे सर्व त्याच्या देहबुद्धीतून घडत असतं हे त्याच्या लक्षात आलं। देहबुद्धीची आत्मबुद्धी व्हावी यासाठी त्रिपुटीचा लय साधायला हवा। या आत्मबुद्धीतून आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो आणि त्रिगुणापलीकडे जाण्याची इच्छा होते। श्रीकृष्ण म्हणाले, तोच आत्मज्ञानी होतो। उद्धवाची जिज्ञासा वाढली। तो म्हणाला, देवा, भक्त आत्मज्ञानी झाला हे कसं ओळखायचं? त्याची काही लक्षणं असतात का? तो भौतिकात कसा वावरतो हे आपण सविस्तर सांगाल तर बरं होईल। उद्धवाच्या जिज्ञासेवर श्रीकृष्ण आनंदित झाले। उद्धवाला आता आत्मज्ञानाचे डोहाळे लागलेत हे जाणून त्याला त्रिगुणातीत अशा आत्मज्ञानी भक्ताची लक्षणं सांगायला त्यांनी सुरुवात केली। भगवंत म्हणाले, उद्धवा, ज्याच्या मनात शुद्ध सात्विक भाव निर्माण होतात तोच आत्मज्ञानाच्या मार्गाचा वाटसरू होतो। याचा अर्थ त्याच्या मनातून रजतमाचं संपूर्ण निर्मूलन झालं असं मात्र होत नाही, परंतु सात्विकतेच्या आधारे तो त्यावर नियंत्रण आणू शकतो आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी मनाची पराकाष्ठा करतो। त्याच्या दिनचर्येतून या गोष्टी दिसून येतात। त्याचा लोकांतातला वावर आवश्यक तेवढाच होतो। जास्तीत जास्त एकांत साधावा यासाठी त्याचा प्रयत्न असतो। असंगाचा संग सोडून तो सत्संगात राहतो। त्याच्या आचार विचारात कोणताही आतताईपणा नसतो। त्याच्या इच्छा वासना मर्यादित होतात। मनातील गर्व अहंता कर्तृत्वाभिमान हे सारे निस्तेज होतात। सर्वाभूती प्रेम दया आदर भक्ती निर्माण होते। उद्धवा, असा शुद्ध सत्वगुणी साधकच पुढे आत्मज्ञानाचा अधिकारी होतो। उद्धवा, यासाठी त्रिगुणांच्या आहारी न जाता त्यावर संयमानं आणि विवेकानं अंकुश ठेवायला हवा। त्रिगुणापैकी रज तम तर कमी व्हावेतच, पण सत्वगुणही शुद्ध व्हावा लागतो। कर्तृत्व शून्यता आली की त्या सत्वगुणातूनच सत्य ज्ञान प्राप्ती होते। उद्धवा, हा संसार म्हणजे सर्व मायेचा विस्तार आहे आणि माया ही त्रिगुणातून आपलं कार्य करत असते। या माया वृक्षाचा त्रिगुणी विस्तार तोडण्यासाठी एक ज्ञानशास्त्रच उपयोगी पडतं। त्रिगुणात राहून त्रिगुणापासून दूर व्हायचं हीच साधना आहे। लोखंडाची बेडी तोडायला लोखंडाचा घण हाती घ्यावा लागतो आणि हा लोखंडी घण म्हणजे गुरुभक्ती। सद्गुरूला जो अनन्य भावे शरण जातो तोच आत्मानंदी गावाला पोहोचतो। महत् भाग्यानं नरजन्म लाभला आहे, तो असा मायापाशात वाया जाऊ नये। मनाला ईशचिंतनाचा छंद लागला म्हणजे अंगी सत्वगुण वाढतो आणि अनन्यता येते। ईश्वराचा शोध घ्यावा असं वाटतं अन त्या वाटचालीत सद्गुरू भेटतात। सत्य ज्ञानाचा बोध होतो। त्रिगुणातून निर्गुणाकडे वाटचाल होते। हेच मनुष्य जन्माचं सार्थक आहे आणि श्रीकृष्णाने वाणीला विराम दिला। या भागाबरोबरच
25व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्याच्या भागात आपण पुष्प 26 पुरुरव्याचा अनुताप ऐलगीत याचं वाचन ऐकणार आहोत. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.